रामवती आपल्या फुलांच्या दुकानावर येऊन बसलेली होती की तेव्हा जमीनदार चौधरी तिथे येऊन बोलतो. काल तुमच्या दुकानामधून मी आमच्या नौकर जग्गूकडून एक फुलांचा हार मागवला होता. तो आजच सुकून गेला. तुम्हाला गलतफहमी झाली असेल. माझ्या दुकानाची फुलं इतक्या लवकर खराब नाही होत. तर तुला म्हणायचं आहे की मी खोटं बोलत आहे? मी असं तर नाही बोलले. तेव्हा जमीनदार चौधरीचा नौकर जग्गू फुलांची माला घेऊन तिथे येऊन पोचतो. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी स्वतः बघून घ्या. रामवती फुलांना एकटक बघून बोलली, हे फुलं माझ्या दुकानातली नाहीयेत. मी माझ्या फुलांना चांगलंच ओळखते. ही खोटं बोलत आहे जमीनदार साहेब. मी यांच्याकडूनच इथून हार घेऊन गेलो होतो. बघत आहे मी रामवती की तू लोकांना घाणेरडे फुलं विकून विकून चांगली कमाई करत आहेस. पण हे जास्त दिवस नाही चालणार. एवढं बोलून जमीनदार चौधरी आपल्या नौकर जग्गू बरोबर तिथून निघून जातो. जमीनदार चौधरी आपल्या हवेली पोचलाच होता की तेव्हाच त्याची भाची रितिका जमीनदार चौधरीला बोलते, काय झालं काका? काही झालं का नाही? जमीनदार चौधरीच्या बोलण्याच्या आधीच त्याचा नौकर रितिकाला बोलतो, खरंच काहीतरी गोष्ट नाही बनली ऋतिकाजी. मालक तर नेहमीसारखं रामवतीपासून नाराज होऊन तुमच्याकडे आलेत. हे काय काका? असं तर रामवती कधीच आपल्या फुलांच्या दुकानाला बंद नाही करणार. आणि जोपर्यंत आपल्या फुलांच्या दुकानाला बंद नाही करणार तोपर्यंत मी आपल्या फुलांचा बिझनेस कसं वाढू शकणार? चिंता का करत आहे ऋतिका? तू तुझ्या काकाच्या डोक्याला अजून नीट प्रकारे जाणूच नाही शकली आहेस. पण मी जाणून गेलोय. तुम्ही आता काही नाही करणार आहेत. मूर्खासारखं नको बोलू जग्गू. मी जर तुझ्याकडनं रोज सुकलेल्या फुलांची माळा बनवेल आणि तीच फुलांची माळा रामवतीच्या दुकानावर घेऊन जातो तर त्याचं एक कारण आहे. आणि ते कारण तुला काही दिवसांनंतर आपोआप समजून जाईल. इथे रामवती आपल्या घरी पोचलेली होती की तेव्हा त्याची 15 वर्षाची मुलगी साक्षी रामवतीला बोलते, काय झालं आई? तुझा चेहरा का उदास आहे? आता काय सांगू बाळा, कायम सारखं आज पण जमीनदार चौधरी माहित नाही कुणाच्या दुकानांच्या फुलाची माळा माझ्या दुकानात घेऊन आला आणि भडकायला लागला. मला तर असं वाटत आहे जसं त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चालत आहे. तसं पण त्याला आमची कामयाबी अजिबात आवडत नाही आई. तो इतका मोठा जमीनदार आणि मी छोटीशी फुलांची दुकान चालवणारी. शेवटी मला घेऊन त्याच्या डोक्यामध्ये काय चालू असेल? तू पण ना साक्षी, माहित नाही काय काय विचार करत असतेस. दुसऱ्या दिवस सकाळी जमीनदार चौधरी रोज सारखं आपल्या नौकर जग्गूला घेऊन गावाच्या बनलेल्या मंदिरमध्ये गेला. चौधरी साहेब, आज तुम्ही नेहमीसारखं पूजेसाठी फुलं नाही आणलेत. अरे क्षमा करा पुजारीजी, मला वेळ द्या. मी आत्ता मागवतो. एवढं बोलून चौधरी जग्गूला बोलतो, जग्गू लवकर जाऊन रामवतीच्या दुकानावरून फुलं घेऊन ये. पूजा चालू करायची आहे. जग्गू तिथून निघून गेला आणि काही वेळानंतर बाद झालेली फुलं घेऊन जमीनदार चौधरीच्या समोर येऊन उभा राहिला. फुलांना बघून जमीनदार चौधरी रागेच्या अवस्थेमध्ये पुजारीकडे बघून बोलला, बघत आहात तुम्ही पुजारीजी, रामवतीची किती घाणेरडी गोष्ट आहे ही. मी रोज रामवतीच्या दुकानावरून फुलं मागवतो आणि रोज तिचे फूल मागवल्यावर दुसऱ्या दिवशी खराब होऊन जातात. मंदिरासाठी सुद्धा तिनं खराबच फुलं दिलेत आणि जे की हे अपशकुन आहे. तुम्ही एकदम खरं बोलत आहात चौधरी साहेब. रामवतीने खूपच चुकीचं गोष्ट केली आहे. पुजारीजी, गावातले सगळे लोक तुमची गोष्ट मानतात. तुम्ही याच वेळी रामवतीच्या दुकानाला गावातून हटवून टाका. जर कधी देव आपले नाराज झाले तर आपलं सगळं गाव समाप्त होऊन जाईल. हे ऐकून पुजारी मंदिरमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना बोलतो, चला सगळे रामवतीच्या दुकानावर चला. पुजारी खूप सगळ्या लोकांना घेऊन रामवतीच्या दुकानावर जातो. काय झालं पुजारीजी? सगळेजण मला इतक्या रागाच्या नजरेने का बघत आहात? रामवती, तू खराब फूल तर विकतच होतीस, पण आता तुझी एवढी हिंमत की तू पूजेसाठी सुद्धा खराब फूल विकायला लागलीस. पण माझ्याकडून तर आज कोणीही पूजेसाठी फूल घेतलेच नाहीत आणि मी पूजेसाठी खराब फुलं का विकणार?
रामवती खोटं बोलत आहे पुजारीजी. हिच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर नका जाऊ. पुजारीने सगळ्या लोकांना बघून बोलला. तुम्ही सगळे बघत का आहात? तोडून टाका रामवतीचं दुकान. पुजारीचं बोलणं ऐकून सगळ्या लोकांनी रामवतीच्या दुकानाला तोडून टाकलं आणि तिची फुलं रस्त्यावर टाकून दिली. रामवती रडत रडत आपल्या घरी पोचली. आपल्या आईला बघून तिची मुलगी साक्षी घाबरत बोलली, काय झालं आई, तू रडत का आहेस? रामवती घडलेलं सगळं काही आपल्या मुलगी साक्षीला सांगते. बाळा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी पूजेसाठी खराब फुलं नाही दिली होती. माझं तर विचार करूनच डोकं दुखत आहे आई. अमेरिकामधून फुलांचे रिसर्चर प्रोफेसर आर्यन आमच्या गावामध्ये फुलांची घरं बनवण्याची प्रतियोगिता करण्यासाठी येणार आहेत आणि मी ऑनलाईन ह्या प्रतियोगितामध्ये भाग घेतला आहे. पण आपली तर सगळी फुलं गाववाल्यांनी रस्त्यावर टाकून बेकार करून टाकले. तू काळजी करू नकोस बाळा. मी आज गावाच्या मुखियाकडे जाणार. त्यांच्या बागेमध्ये खूप सगळ्या प्रकाराचे रंगाची फुलं असतात. रामवती सरळ मुखियाच्या घरी जाऊन पोचते. इथे काय करायला आलीयस रामवती? मुखियाजी, तुम्हाला तर माहीतच आहे की गाववाल्यांनी माझ्याबरोबर किती वाईट वागलं आहे. मुद्द्याची गोष्ट बोल रामवती. तर झालं असं आहे की मुखियाजी, की माझ्या मुलगी साक्षीने फुलांची घरं बनवण्याच्या प्रतियोगितामध्ये भाग घेतला आहे. आणि तुझी इच्छा अशी आहे की मी माझ्या बागेतले रंगबिरंगे फूल तुला विकू. आणि जर तू हे विचार करून इथे आली आहे तर वापस चालली जा. आणि हां, फक्त मीच नाही तर गावातला कुठलाच व्यक्ती तुला फूल नाही विकणार. रामवती निराश होऊन तिथून निघून गेली. इथे रितिका आपल्या काका जमीनदार चौधरीला बोलली, वाव काका, तुम्ही तर कमालच केली. मी तुझ्या फुलांचा व्यवसाय करायचा रस्ता एकदम सोपा केलाय. पण माझ्या गोष्टीवर लक्ष दे नीट. परवा अमेरिकेमधून प्रोफेसर आर्यन आपल्या गावामध्ये येत आहेत. एक प्रतियोगिता ठेवत आहेत. त्या प्रतियोगितामध्ये फुलांचं घर बनवावं लागेल. तू त्या प्रतियोगितामध्ये भाग घे. मला विश्वास आहे की तू जिंकून जाशील. आणि त्याच्यानंतर तुझा व्यवसाय चालणारच नाही तर पळायला लागेल. काका, मी ऑनलाईन त्या प्रतियोगितामध्ये भाग घेतला आहे. इथे आपल्या आईचा उदास चेहरा बघून साक्षी सगळं काही समजली. दुसऱ्या दिवस साक्षीला रडताना बघून तिची आई बोलली, रडू नकोस बाळा, ईश्वरवर भरोसा ठेव. रामवतीचे हे शब्द ऐकून साक्षी अचानक मंदिरच्या आत गेली. मंदिरमध्ये त्यावेळेस कोणच नव्हतं. साक्षी देवाच्या मूर्तीला बघून रडत रडत बोलते, हे ईश्वरा, उद्या प्रोफेसर आर्यन इथे येणार आहेत. मला अपमानित होण्यापासून वाचवा. तेव्हा तिच्या कांद्यावर मागून कुणी हात ठेवला. साक्षीने बघितलं तर एक सुंदर स्त्री हातामध्ये एक सुंदर फुलाबरोबर उभं होती. ती सुंदर स्त्री साक्षीला फूल देते. बाळा, या फुलाला आपल्या घराच्या बाहेर ठेव आणि मग ह्याचा चमत्कार बघ. एवढं बोलून ती सुंदर स्त्री तिथून निघून गेली. साक्षीच्या हातामध्ये सुंदर फूल पाहून रामवती तिला बोलली, साक्षी, तुझ्या हातामध्ये हे फूल कसलं? साक्षी सगळं काही आपल्या आईला बोलते. तुला या फुलाला घराच्या बाहेर का नाही ठेवत? काय आई, तू चमत्कारांवर विश्वास ठेवतेस? बाळा, जेव्हा चोहीकडून विपरीत परिस्थिती आपल्याला घेरते तेव्हा फक्त एक चमत्काराचीच अपेक्षा असते. आपल्या आईचं बोलणं ऐकून साक्षी बाहेर गवताच्या मैदानात जाऊन त्या फुलाला ठेवून येते आणि झोपते. दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा साक्षी झोपून उठते तर तिचे डोळे एकदम बाहेरचा दृश्य बघून आनंदात होतात. तिने बघितलं की त्या मैदानामध्ये एक फुलांचा खूप सुंदर महल तयार झाला होता. साक्षी आपल्या आईला उठून ताबडतोब बाहेर घेऊन येते. बघ आई, हा तर फुलांचा खूप चांगला महल आहे. चल ना, आज जाऊन बघूया. रामवती आणि साक्षी त्या महलच्या आत जातात. त्या महलच्या आत प्रत्येक वस्तू फुलांचीच होती. इथे प्रोफेसर आर्यन गावामध्ये आले होते. ते प्रतियोगिताच्या हिशोबाने रितिकाच्या बनलेल्या फुलाच्या घराला बघून बोलतात.
तुम्ही फुलांचं तर खूपच चांगलं घर बनवलं रितिका. अचानक प्रोफेसरला काही आठवलं आणि ते जमीनदार चौधरीकडे बघून बोलतात. एका मुलीने अजून ऑनलाईन फॉर्म भरला होता. ती कुठे दिसत नाहीये. तिचं नाव लक्षात आलं. तिचं नाव साक्षी आहे. अरे तुम्ही पण कोणाचं नाव घेतलं? असं वाटतंय ती घाबरल्यामुळे आलीच नाहीये. हा माझा अपमान आहे. मी तिच्या घरी जाऊ इच्छितो. जमीनदार चौधरी आपल्या भाची आणि गावाच्या लोकांना रामवतीच्या घराच्या जवळ जाऊन पोचला. तेव्हा प्रोफेसरची नजर रामवतीच्या घराच्या एकदम समोर फुलांनी बनलेल्या एका महलवर पडली. प्रोफेसर आर्यन आश्चर्यचकित होता. हा तर फुलांचा खूप मोठा आणि खूप चांगला सुंदर महल आहे. अशा प्रकारचं महल तर खूपच कुशल फुलांचा कारीगरच बनवू शकतो. एवढं बोलून प्रोफेसर त्या महलच्या आत प्रवेश करतात. तुम्ही तर खूपच चांगला फुलांचा महल बनवलाय साक्षी. या प्रतियोगिताची विजेता तर तूच आहेस. मी खूपच लवकर तुला माझ्या खर्चाने अमेरिकेला बोलवेल. एवढं बोलून प्रोफेसर आपल्या हातामध्ये पडलेली ट्रॉफी साक्षीला पकडवतात. हे बघून जमीनदार चौधरी आणि रितिकाचा चेहरा उदास होतो. तेव्हा एक रंगबिरंग्या प्रकाश बरोबर तीच मंदिरवाली बाई तिथे प्रकट झाली. सगळे गाववाले चकित झाले. रामवती निर्दोष आहे हे सगळं जमीनदार चौधरी आणि त्याचे नौकर जग्गूचं करणं होतं. जमीनदार चौधरी आपल्या भाचीला फुलांचा व्यवसाय चालू करून देत होता आणि ह्यासाठी तो रामवतीच्या फुलाच्या दुकानाला बंद करवणार होता. त्यामुळे त्याने ह्या बिचारीच्या खिलाफ षडयंत्र रचलं. हे बघून गाववाले सगळेजण चौधरी आणि तिच्या भाचीच्या खिलाफ झाले. जमीनदार चौधरी आपल्या भाची आणि नौकर बरोबर त्याच दिवस गाव सोडून निघून गेला. पण रामवती आणि साक्षी आज पण आपल्या फुलांच्या महलमध्ये राहतात.